हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर बघा, आज आपण आहे ना नथीचा पॅच वापरून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे नथीचा पॅच आणि डायमंड लेस. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर हे बघा, मी सुरुवातीला अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. पाठीचा भाग कट करून घेतला आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5 इंचाची उंची टाकलेली आहे. गळा आहे 2.25 इंचाचा. 30 इंचाची छाती आहे. तर या पद्धतीने पहिले मी गळ्याचे मेजरमेंट टाकून घेते. खालच्या साईडने 2.5 इंचावर मार्किंग केली आणि पंचकोनी गळा शिवणार आहे मी. तर त्या पद्धतीने मी आकार टाकून घेत आहे. आणि आता पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेतलाय. हा गळा कट करून घेणार आहे. कॅनव्हास न वापरता सुद्धा आपल्याला पंचकोनी गळा बनवता येतो. तर या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. खूप छान लुक येतो बरं का या ब्लाऊजला डायमंड लेस वापरल्यामुळे. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जोडून घेऊ. पहिले गळ्याच्या साईडने टिप घालून घ्या. या पद्धतीने टिप घालताना खालचा कपडा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप घालून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. आता खालची कमरेच्या बाजूने सुद्धा आपण टिप घालून घेणार आहोत. या पद्धतीने जर टिप घालून घेतली तर आपल्याला खाली कमरेची पट्टी लावायची गरज पडत नाही. गळ्याच्या मधला भाग कटिंग करून घेतलेला आहे. कोण्यांमध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, त्यामुळे कोणे छान निघतात ते. आणि ब्लाऊज पलटी करून घ्यायचा. हे बघा, कॅनव्हास न वापरता सुद्धा किती सुंदर आकार आलेला आहे पंचकोनी गळ्याचा. आणि आता वरून दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. या पद्धतीने दाबटीप देताना हळूहळू घ्यायचे. अजिबात घाई गडबड करायची नाही. सध्या या लग्न सराईमध्ये नथ पॅच डिझाईनची खूपच ट्रेंड चालू आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसते ही ब्लाऊज डिझाईन. आता मी कमरेच्या साईडने दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर हे बघा, हा झाला पंचकोनी गळा तयार. साईडने टिपा घालून घ्यायच्या. आणि आता मी नथीचा पॅच लावून घेते. आता सध्या मी फॅब्रिक ग्लूने चिकटवणार आहे. नंतर मी जेव्हा हुक लावायला घेईल ना, तेव्हा मी सुई दोऱ्याने सुद्धा टाके घालून घेणार आहे, जेणेकरून ते निघणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर या पद्धतीने मी नथीचा पॅच लावून घेतलेला आहे. आता मी डायमंड लेस लावायला सुरुवात करते. डायमंड लेस लावताना नेहमी सिंगल दाबचा वापर करायचा.
त्यामुळे लेस लावताना फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि डायमंड लेस लावताना आपल्या सुया तर खूपच तुटतात, पण आपली मशीन खराब होण्याची पण दाट शक्यता असते. त्यामुळे लेस लावताना जरा काळजी घ्यायची आणि जास्त घाई न करता आपली हळूहळू लेस अटॅच करून घ्यायची. या पद्धतीने अजिबात घाई गडबड करायची नाही. असे डायमंडचे ब्लाऊज शिवताना मशीन खराब होण्याची खूपच दाट शक्यता असते. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा या लग्न समारंभासाठी एकतरी नथ पॅचचा ब्लाऊज नक्की ट्राय करा. ही लेस खूपच डायमंडने भरलेली असल्यामुळे मला लेस अटॅच करायला थोडा त्रासच होते बरं का. मी तर आता एका साईडने शिलाई घालून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुई दोऱ्याने टाके घालणार आहे. खूप भरलेली लेस आहे ही. तर या मुलीला आहे ना आरीवर्कचा ब्लाऊज शिवायचा होता, तर तिला त्या आरीवर्कची शिलाई पण जास्त वाटली. मग ती म्हटली, तुम्ही याला काहीतरी वेगळा लुक देऊ शकता का? तर मग तिला मी असं आयडिया दिली होती, ही डायमंड लेस प्लस नथ पॅच. तर तिला ती आवडली. आता बघू शिवल्यानंतर ती काय म्हणते. ब्लाऊज डिझाईन तर सुंदरच झाली. आता शिवतानाच 1-2 जण येऊन गेल्या माझ्याकडे, तर ते म्हणतात खूपच सुंदर डिझाईन शिवली तुम्ही, घातल्यावर खूपच छान दिसणार आहे. लेस लावायला लय त्रास होते बाबा हे. तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आता पाठीचा गळा, याला साईडने मी थोडे फॅब्रिक ग्लूने चिकटून घेते आणि नंतर मी परत सुई दोऱ्याने टाके घालून घेईल, कारण ती तेव्हा दुसऱ्या साईडने पूर्ण भरलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरून काही मशीन चालायची नाही. तर हा झाला आपला फायनल लुक. घातल्यावर खूप छान दिसतं बरं का.